दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितली. मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारे एक एक साहित्य एकत्र करू लागलो. मनात अनेक विचारांचं काहूर दाटत होतं. आता चंपानगर सोडावं लागणार होतं. इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशुक, सांतवण, दंडनी, मधुक, पाटलनी, खदिराचे वृष आता मला अंतरणार होते. इथल्या पत्ररथ, शेण, कोकीळ, क्रोंच, कपोत या पक्षापासून मी आता दूर दूर जाणार होतो. इथल्या ब्रह्मदत्त, वीरमित्र, बाहुकेत ह्या मित्रांना मी दुरावणार होतो. वटवृक्षाच्या गर्द छायेत असलेल्या आणि मला गेली 14 वर्ष आपल्या प्रेमाचा उभारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो. जिनं मला तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलं होतं, गाईच्या वासरासारखं वाढवलं होतं, हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं, त्या राधामातेला सोडून मी आता दूर कुठंतरी जाणार होतो, जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठावरून सुकले नव्हते. त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो. वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते, त्या चौकस निरागसनी भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती. आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की इथल्या गंगामातेच्या अफाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्या स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो. मी हस्तिनापूरला जाणार होतो. कसं असेल ते हस्तिनापूर? तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे, प्रचंड व्यायामशाळा, अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाळा, फुरफुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला, सांतवन वृक्षासारखे आकाशाच्या पोहटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरे तिथे आहेत. आणि दाराच्या कवडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेलं आहे. कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचं नगर आहे म्हणे ते. कोणत्या दिशेला असेल ते? विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवीत होतो. तेवढ्यात शोन बाहेरून आला. त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली. त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो. तो म्हणाला, वसुदादा, बाबा नेहमीच रथ घेऊन येतील तर किती छान होईल नाही? आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल. मी काहीच बोललो नाही. आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं. शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले. शोनाचा त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला. दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं. मला वर उठवी तिनं माझ्या मस्तकाचा दीर्घ अवघ्राण केलं. मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली, एकच लक्षात ठेव वसू, गंगेच्या पाण्यावर कधीच खोलवर जाऊ नकोस. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या. त्यातील 2 अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. वायुगतीने शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं. माझ्या रक्तातील बिंदूंबिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता, माते, तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू? केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही. काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा पर्णकुटीत गेली. लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली. अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली, वसू, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे. माझ्या जागी तिलाच मान. तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ. मी पेटी उत्तरीयात व्यवस्थित बांधून घेतली. आणखी एकदा आईला वंदन केलं. तिने थरथरत्या हातानं दह्याचे 4 थेंब माझ्या हातावर घातले. मी ते घेतले. एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ते डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो. रथ तयारच होता. शोन बाबांना काहीतरी विचारत होता. बाबांनी मला रथात बसायला सांगितलं. मी रथात बसता शोनानं बाबांना विचारलं, दादा कुठे निघालाय? त्याचे डोळे बावरले होते, रडवेले झाले होते. तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येणार आहे. तू जा आत. बाबांनी घोड्यांचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्यांच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत त्याला सांगितलं. घोडे चौखूर उधळले आणि वेगानं धावू लागले. शोन हात उंचावीत दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला. आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं. मी सुटकेचा निश्वास टाकला. रथ पुढं धावू लागला, पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटला होता. दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं सरकताना दिसत होती. उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता. नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो. मला वाटलं होतं शोन दमून शेवटी
तसाच परत जाईल, पण हात उंचावी तो अजूनही धावतच होता. मी बाबांना रथ थांबायला सांगितला. आम्ही थांबलेले पाहून जो जास्तच वेगानं धावू लागला. भोळ्या बाबड्यांनी पोरकट वाटणाऱ्या शोनाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती. त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरूनच धावतच होता. किती हट्टी होता तो, पण हट्टी तरी कसा. किती सहजनी निर्भळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर. थोड्या वेळातच तो धापावत आमच्याजवळ आला. त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती. फारच दमला होता तो, पण तशा स्थितीतही चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली. चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक शब्दात तो म्हणाला, मला सोडून जातोस की काय रे दादा? तू गेलास तर मीही तुझ्याबरोबरच येणार, परत जाणार नाही. मी बाबांच्याकडे पाहिलं. क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले, ठीक आहे, चल तूही. शोनानं आनंदाने मला एकदम कडकडून मिठी मारली. मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला. खरंच किती भाग्यवान होतो मी. मला शोनासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता. नगरीजवळची एक खुणेची ठिकाणं मागं पडू लागली. आजूबाजूच्या गर्दीत वनराई चंपानगरी अस्पष्ट होऊ लागली. माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं. माझ्या बालपणचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाला डोळ्याआड होऊ लागला. बकुल, खदीर, दंडणीचं वृक्ष मागे पडू लागलं. भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या मागे पडू लागल्या. 2 दिवसापूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरीबाहेरचं पठार आलं. त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपणे तापत उभा होता. मला राजा म्हणून मान देणारं ते लुटुपुटीचं पाषाणाचं सिंहासन, महाराज वसुसेनाचं ते सिंहासन मला मूकपणे निरोप देऊ लागलं. हात उंचावून मी त्याला चंपानगरीला वंदन केलं. माझं जीवन बालपणीचं हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. धन्यवाद.